तर रामराम मंडळी. तर हे बोलले का आपला गरबा किती दिवस दाखवायचा यांना, चला बाहेरचा पण गरबा दाखवूया. तर बाहेर पडता की नाही, तर तेव्हा आला राजू. तो म्हणाला मी पण येतो, म्हणून कथाच पाठी फिरला. तर बाहेर पडलेलं होतं पण जायचं कुठं ठरत नव्हतं. मग हे म्हणाला का दळवी नगरला जाऊया. दरवर्षीप्रमाणे दळवी नगरला ही तुफान गर्दी झालेली. तर तिथल्या देवीचं दर्शन घेतलेलं. तर म्हटलेलं जर आता गरबा खेळूया, आणि बघितलेलं तर गर्दी तुफान झालेली. नजर मारली तर जो काका दिसले, काकानी जो मनावर घेतलेला, आज काय मी काय सोडत नाही गरबा. तर हा राजू गर्दीला कंटाळून इकडे कोपऱ्यात बसलेला खुर्चीवर, मोबाईलवर काहीतरी ढवलीत. तर तिथल्या गर्दीला कंटाळून हे म्हणाल का चला आपण जाऊया घराकडं. तर राजू शेठ कुठल्या खुशीत होते काय माहिती, ते म्हणाल मग चला मी तुम्हाला आईस्क्रीम देतो. मग हवी ती आईस्क्रीम उचललेली आणि वाटेकडे लागलं. बिलचं काय टेन्शन नव्हतं, राजूबाई होता आपला. तर पाण्याचे आपल्याला गँग घेऊन आलेले दाखवायला का गरब्यासाठी मी एवढं आणले जमवून. तर घराकडे आलं आणि मग काय गरबा चालूच होता आमचा. मग नाचायला लागले त्याच्यातच. झालं असं का हा नागिन डान्सवाला म्हणाला दादा मला तुझ्यावरच नाचायचं आहे. मग त्याला घेतला जोडीला आणि नाचायला लागला आम्ही. ह्या दोघांचं काहीतरी वेगळंच चाललेलं. गरब्यात टिपरे खेळते. ह्या तिघांनी जो मजा केला नाही, एकामेकात पाय घालत नाचत होते आपले. मग त्यांच्यासोबत हा बाळा दादा म्हणाला का मी पण वेगळ्या स्टेप मारतो आणि सगळ्यांना नाचून दाखवितो. चाळीत नाचणाऱ्यांची काही कमी नाही, एक एक कलाकारच बघा हा पांड्याचा कसा नाचतो. गरबा संपल्यावर काहीतरी धांगड निघा लागतोच. मग बघा कसं नाचतायत ते. आज नाश्त्यात होते कांदा पोहे. मग काय एक तर्फे जो मारला नाही हात कांद्या पोह्यावर. मग काय जो नेहमीप्रमाणे ह्यांनीच परत सुरू केला निघवलं. मग काय घाणेकर बुवा ऐकतायत काय, जो खदलवीत नुसते ते. इकडे ह्यांनी कुसुमुसुवाला ट्रेंड चालू केला. मग काय पोरं ऐकतायत काय, त्यांनी पण पाठीमागं चालू केलं. मग चला मंडळीनो, झाला संपला गरबा आमचा. भेटू नवीन व्हिडिओ, तोपर्यंत बाय बाय.